नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण मसाला अंडा पाव बनवणार आहोत किंवा अंडा सँडविच म्हणू शकता. त्यासाठी इथे मी 2 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. ते आता पहिले आपण सोलून घेऊया. छान आपण 10 ते 15 मिनिटं 10 ते 12 मिनिटांमध्ये आपली अंडी प्रॉपर उकडली जातात तशी आपण उकडून घ्यायची आहेत. आणि आता याला सोलून घ्यायची आहे दोन्ही पण अंडी. त्याच्यानंतर आता हे आपण कट करून घेऊया 2 ह्याच्यामध्ये पार्टमध्ये 2 भाग करायचे आहेत. अशा पद्धतीने पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेलही टाकलेलं आहे. आता ह्या तेलावर आपण ही अंडी उलटी करून पहिले टाकायची आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर वरतून टाकायचा आहे लाल तिखट, जो घरगुती मसाला असतो आपला तो टाकलेला आहे. नंतर पाव चमचावर अगदी हळद टाकायची आहे, चिमूटभर. त्याच्यानंतर थोडासा टाकलेला आहे गरम मसाला, त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. छान सगळं स्प्रिंकल करून झाले की आपण प्रॉपर आता शेकवून घ्यायची आहेत अंडी. जशी ती छान क्रिस्पी होतात ना, मस्त फ्लेवर येतो मग त्याच्यामुळे, आणि खायलाही खूप भारी लागतात. आणि आता हे तेलावर जसे आपण व्यवस्थित फ्राय करायचे आहे. मसाले मध्ये चिकटले होते थोडेसे, त्यामुळे मी तेलावर प्रॉपर साईडला हे करते. आणि त्याच्यानंतर आपण अंडी सगळी व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत दोन्ही साईडने अशा पद्धतीने. आता सगळी अंडी परतवायची आहेत. इथे बघा, इथे दोन्ही साईडला मस्त कलर आलेला आहे ना, असाच कलर यायला पाहिजे तेव्हा ती छान वाटतात. आणि थोडंसं जेव्हा ती फ्राय होतात ना, त्यांचं वरची लेअर जी असते ना ती क्रिस्पी होते थोडीशी, त्याच्यामुळे ते तर अजूनच भारी लागतं. आता ही 4ही भाग अंड्याचे जे आहेत छान परतवून झालेले आहेत ते एका साईडला केले आहेत. आणि जो आता तेलाचा भाग, तेल आणि मसाले आहेत ना, त्याच्यावरच आपण आता 2 पाव घेतलेले आहेत, मध्ये कट करून घेतलेले आहेत, ते आता याच्यावर ठेवायचे आहेत. आणि थोडे जे मसाले आहेत ना, आपण ते पावाला दोन्ही साईडला व्यवस्थित लागतील असे आपण थोडंसं पसरवायचे आहेत. आणि मस्त असं त्याचा आता इथे बघा मसाले प्रॉपर लागले गेलेले आहेत सगळे पावाला दोन्ही पण अशा पद्धतीने. मी इथे दुसऱ्या साईडने नाही शेकवलं आहे, फक्त आतली साईडनेच मस्त शेकवून घ्यायचं आहे. आणि आपण पुन्हा आता हे पाव खोलायचे आहेत की जेणेकरून बाहेरच्या साईडही मस्त क्रिस्पी होईल. आता त्या खालचा जो साईड असते ना, आपण जसं वडा वगैरे ठेवतो ना त्याच्यामध्ये तसं आपण कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. त्याच्यानंतर दोन्ही याच्यावर कांदा टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. आता इथे गॅसची फ्लेम चालूच आहे, त्याच्यामुळे आपले पाव वरतून छान क्रिस्पी होतील. आणि इथे टाकते थोडासा पेरी पेरी मसाला, स्प्रिंकल करते दोन्ही पावावर. आपण जे कांदा टोमॅटो टाकले ना त्याच्यावर खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे पेरी पेरी मसाल्याचा. आणि त्याच्यानंतर जी अंडी आपण फ्राय केलेली आहेत ना ती टाकायची आहेत. एका पावावर 2 अंडी, 2 अंड्याचे काप आहेत, म्हणजे एक अंड प्रॉपर पूर्ण जाईल अशा पद्धतीने. दुसऱ्या याच्यावरही टाकते अंडं, मस्त ठेवून द्यायचे आहेत. आणि मस्त तुम्ही पाहू शकताय दोन्ही म्हणजे आपल्या अंड्यांना दोन्ही साईडने किती छान कलर आलेला आहे. इथे मस्त आपले अंडेही पण ठेवून झालेली आहे. त्याच्यावर पुन्हा आता मी टाकते आहे कांदा थोडासा. वरतून तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, किंवा तुम्ही साईडला वगैरे ठेवू शकता. पुन्हा बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि आता हे आपण जो दुसऱ्या पावाचा साईड आहे ना ते आपण हे लावायचं आहे. थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकते जर आपल्याला कमी वाटलं तर, कारण का फक्त आपण ते मसाल्यांमध्येच टाकलेलं आहे, पण पाव पण आहे त्याच्यामुळे थोडंसं चिमूटभर दोन्ही याच्यावर मीठ स्प्रिंकल केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण पावाचा दुसरा भाग आहे तो प्रॉपर वरतून ठेवायचा आहे. तो पण बघा पाव पण मस्त शेकला गेलेला आहे, वरतून छान क्रिस्पी झालेला आहे. सर्विंग प्लेटमध्ये आता काढून घेतलेला आहे आपला मसाला अंडा पाव किंवा अंडा सँडविच म्हणा, काहीही म्हणू शकता. आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. हा आहे याचा आता फायनल लुक. भारी दिसतोय ना, खायला खूप टेस्टी लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही छान रेसिपी आहे अशा पद्धतीने बनवून तुम्हाला किंवा घरच्यांना, मोठ्यांना, लहानांना सगळ्यांना देऊ शकता. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.